बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि प्रत्येक घासात चिंच गुळाची परफेक्ट चव, अशी अळूवडी महाराष्ट्राच्या पारंपरिक पाककलेचा खमंग ठेवा. प्रत्येक घराची चव थोडी वेगळी असते, पण तिचा सुगंध आणि आठवण मात्र सारख्याच. कारण अळूवडी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण आज आपण अतिशय पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने न तळता खमंग कुरकुरीत अशी अळूवडी बघणार आहोत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आंबट गोड तिखट चवीसाठी थोडीशी चिंच घेतली, त्यामध्ये 1 चमचा किसलेला गूळ घाला किंवा गूळ पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. पाव कप पाणी घालायचं आणि हे भिजत ठेवायचं आहे, म्हणजे चिंच आणि गुळाचा कोळ तयार होईल. घाई गडबड असेल तर तुम्ही कोमट पाणीसुद्धा वापरू शकता. आता हे आपण 5 मिनटं भिजत ठेवूया. इथे मी 10 मोठ्या आकारातले अळूचे पानं घेतले आहे. अळूचे पानं घेऊन त्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आणि लाटण्याने हलक्याशा लाटूनसुद्धा घ्यायच्या आहेत. शिरा अगदी कोवळ्या असतील तर त्या काढण्याची अजिबात गरज नाही, फक्त लाटण्याने हलक्याशा लाटून घ्यायच्या आहेत. पण अळूची पानं मात्र मिठाच्या पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी निथळण्यासाठी ठेवायचे, म्हणजे ते थोडेसे कोरडे होतील. तोपर्यंत हिरवं वाटण तयार करून घेऊ. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि यामध्येच पाव चमचा ओवासुद्धा घालायचा. पाणी न घालता मिक्सरवरनं हे बारीक असं दळून घ्यायचं आहे. आता ही जी पेस्ट तयार झाली ती लगेचच मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये जो मसाला राहतो त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, ते सुद्धा यामध्येच घालायचं. चिंच आणि गूळ जी भिजत ठेवली होती ती हाताने व्यवस्थित कुस्करून चाळणीने गाळून घ्यायची आहे, म्हणजे चिंचेमध्ये जो चोथा असतो तो निघून जाईल. आता लगेचच यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. हिरवी मिरची सुद्धा वापरली, त्यामुळे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे, तर इथे मी 1 चमचा मीठ घातलं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. बऱ्याच वेळा असं होतं की अळूची पानं कमी होतात, बॅटर जास्त होतं, किंवा बॅटर तरी जास्त होतं, पानं कमी पडतात, कारण आपल्याला पिठाचा अंदाजच येत नाही. तर इथे मी 10 पानांसाठी 2 कप बेसन पीठ घेतलं आहे. वजनी प्रमाणात बघाल तर हे 250 ग्राम बेसन पीठ आहे. आणि जर तुम्हाला वजनी प्रमाण कळत नसेल तर अशी छोटी पळी घ्यायची. एका पानासाठी 1 पळी या अंदाजाने हे पीठ घ्यायचं. आता वडी छान कुरकुरीत व्हावी म्हणून यामध्ये 1 पळी मी तांदळाचं पीठ घातलं, पण यामध्ये अजूनसुद्धा एक पीठ घालतात, ते म्हणजे गव्हाचं. आता गव्हाचं पीठ का घालायचं, तर अळूवडी बनवताना ती सुटू नये, चिवटपणा यावा यासाठी यामध्ये गव्हाचं पीठ जरूर घाला. लगेचच पाणी घालायचं नाही. आधी आपण जो मसाला तयार करून ठेवला त्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये पाव कप पाणी घातलं. लागेल तसं पाणी घालायचं आणि हे बॅटर तयार करायचं. फार घट्टसरही नको किंवा फार पातळही नको, म्हणूनच पाणी मात्र अंदाजानेच घालायचं. गव्हाचं पीठ घातल्यामुळे बॅटरला एक चिवटपणा येतो. अळूवडी बनवल्यानंतर ती अजिबात सुटत नाही. बॅटर तयार करताना फक्त पाव कपच पाण्याचा वापर केला आणि बॅटर हे थोडंसं सैलसर असावं, फार घट्टही नको किंवा फार पातळही नको. आता अळूवडी बनवताना सगळ्यात मोठं जे पान असतं ते खाली ठेवायचं आणि त्यावर हे तयार केलेलं बेसनचं बॅटर लावून घ्यायचं आहे. सगळ्या पानाला व्यवस्थित एकसारखं हे बॅटर लावायचं. बऱ्याच वेळा अळूवडी बनवताना रोल सुटतो किंवा तो व्यवस्थित तयार करता येत नाही. वड्या बनवण्यासाठी 10 पानं घेतली होती, तर 2 रोल बनवणार आहोत. एका रोलमध्ये 5 पानांचा वापर करायचा. सगळ्यात मोठं पान, त्यानंतर लहान आणि सगळ्यात लहान, अशा पद्धतीने पानं घ्यायची आणि मग रोल बनवायचा. एक पान सरळ ठेवलं की दुसरं पान हे उलट्या बाजूने ठेवायचं. अशाच पद्धतीने सगळ्या पानांना व्यवस्थित हे पीठ लावून घ्यायचं आहे. दोन्हीही बाजूने पानं अशी फोल्ड करायची आणि त्यालासुद्धा बॅटर लावायचं, पण थोडंसं पातळसरच लावा. जर जाडसर लावाल तर वडी नाही, भजी म्हणून खावी लागतील. कारण अळूवडी म्हटलं की पानांचा सुद्धा स्वाद त्या वडीला असावा, म्हणून हे बेसन पिठाचं बॅटर थोडंसं पातळसर लावायचं. व्यवस्थित हे दाखवलं त्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि वडी रोल करायची आहे. अगदी सोपी, कुणीही सहज बनवेल, कारण अळूवडी म्हणजे हा पारंपरिक पदार्थ आणि बनवायलाही फारसा अवघड नाही. एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी. तर हे दोन्हीही रोल बनवून घेतले, चाळणीमध्ये ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे. पण त्याआधी जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट तयार झालं. थोडंसं बॅटर जे उरलं आहे ते अळूवडीवर असं लावून घ्यायचं.
वरतून थोडंसं हे बॅटर लावल्यानंतर वडी तळून खा किंवा शॅलो फ्राय करून छान अशी कुरकुरीत होते. अगदी थंड झाल्यावर सुद्धा ती कुरकुरीतच राहते. लगेचच वड्या वाफवून घ्यायच्या. पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. पाणी उकळतच हवं. थंड किंवा कोमट पाण्यावर वडी जर वाफवायला जाल तर जास्त वेळ लागेल. यावर चाळण ठेवायची. मध्यम आचेवर 15 मिनिटं वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित त्या शिजल्या जातात, कारण रोल आपण थोडा मोठा बनवला होता. कमी पाण्याचा जर रोल असेल तर वडी शिजण्यासाठी कमी वेळ लागतो. 15 मिनिटांनंतर वड्या काढून पूर्ण थंड होऊ द्यायच्या. आणि जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेलच तर या वड्या अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर वड्यांचे काप करा. कितीही पातळ काप जरी कराल तरीसुद्धा वडी अजिबात सुटत नाही. तर अशाच पद्धतीने या वड्यांचे आपण अगदी पातळसर हे काप करून घेतले. तुम्हाला हवं असेल तर जाडही काप करू शकता. म्हणजे हवे तसे तुम्हाला जसे आवडत असतील तसे वड्यांचे काप करून घ्यायचे आणि लगेचच वड्या तळून घ्यायच्या आहे. वडी बघाल जरासुद्धा सुटलेली नाही, एकदम पातळ काप केले तरी. पण आज आपण वड्या तळणार नाही तर शॅलो फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी तव्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि मग वड्या तळून घ्यायच्या. वड्या छान आतपर्यंत कुरकुरीत व्हाव्यात म्हणूनच गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि वड्या तळून घ्यायच्या आहे. तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, पण वडी छान अशी कुरकुरीत कमी तेलामध्ये तळली जाते. तुम्हाला हवं असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर दोन्हीही बाजूने छान असा सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या. एका बाजूने व्यवस्थित तळून घेतली की मगच पलटवून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने या सगळ्या वड्या तळून घेतल्या. खमंग, कुरकुरीत, कमी तेलात तळलेल्या वड्या. तुम्हाला हवं असेल तर डीप फ्राय करा, पण ही वडी खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते. आळूवडी बनवताना तुमच्याकडे वेगळा असा कोणता पदार्थ त्यामध्ये घातला जातो का? कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.